अनारसा जितका चवीला चविष्ट असतो, तितकाच तो बनवायला क्लिष्ट असतो. असा जाळीदार अनारसा होण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते आणि कुठला पदार्थ किती प्रमाणात घ्यावं लागतं, इथपासून आपण हे सगळं आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. अनारशासाठी सुरुवातीला आपल्याला तांदूळ भिजत ठेवावे लागतात. तर इथे रेशनिंगचा जो तांदूळ आहे तो तुम्ही वापरू शकता. जुना जितका तांदूळ असेल तितकं त्याचे अनारसे चांगले होतात. 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे. रोज पाणी बदलत आपल्याला चौथ्या दिवशी ही प्रोसेस करून घ्यायची. तर आज चौथा दिवस उजाडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ छान भिजलेले आहेत. हातावर जेव्हा आपण सहज चोळला गेला तांदूळ तर त्याचं सहज पीठ होतं, इतपत आपल्याला तो भिजू द्यायचा. एखाद दिवस जास्त तांदूळ भिजला तरी हरकत नाही, पण कमी भिजता कामा नये. कारण नंतर जे फर्मेंटेशन आहे त्याचं ते फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला इथे 3 दिवस तांदूळ भिजत घालून चौथ्या दिवशी उपसून घ्यायचे. साधारण 15 मिनिटानंतर आपण एखाद्या सुती कपड्यावर याला सुकवून घ्यायचे. सुकवताना आपल्याला सुती कपडाच वापरायचा, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते चांगलं ॲब्झॉर्ब होईल आणि फार फास्ट फॅनखाली किंवा डायरेक्ट उन्हात आपल्याला याला ठेवायचं नाही, तर सावलीतच याला तास दीड तासासाठी सुकवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता बरेच ओले तांदूळ आहेत आणि आता याला कितपत सुकवायचं त्याचंही एक प्रमाण असतं. जवळपास तास दीड तास झालेला आहे आणि आता आपण बघूया तांदूळ कितपत सुकले. जेव्हा आपण घट्ट मूठ वळून घेतो आणि सोडून तांदूळ जेव्हा खाली टाकतो तेव्हा हाताला काही जर दाणे चिटकून राहत असतील तांदळाचे, तर हे साईन आहे की आपण आता मिक्सरमध्ये याला वाटून घेण्यासाठी हे तांदूळ आपले अगदी रेडी झालेले. वरतून कोरडे असतात पण आतमध्ये त्याला ओलसरपणा असतो. जेव्हा आपण बोटावर त्याला चुरगळून घेतो तर ते सहज त्याचं पीठ होतं. तर तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची. ही टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, याने तुमचा अनारसा कधीही बिघडणार नाही. आता मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. भरड होता कामा नये किंवा रवा आपल्याला तयार करून नाही घ्यायचा, तर चांगलं बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि मैद्याची जी चाळणी असते त्याच चाळणीने आपण याला पुढे चाळून घेणार आहोत. तर इथे थोडं थोडं करत आपण याला वाटून घेतोय. मिक्सरचं भांडं घेताना आपल्याला मसाला किंवा त्याच्यामध्ये काही वाटलं असेल आधी, तर ते स्वच्छ धुवून मग वापरायचे, जेणेकरून त्याला जो उग्रवास आहे एखाद्या पदार्थाचा तो त्याला जाणार नाही. तर इथे मैद्याच्या चाळणीने आपण हे सगळं चाळून घेतोय. वरती जी कणी राहिलेली आहे ती पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अनारशाचं पीठ चांगलं झालं की आपल्याला अनारसे बनवायला खूप सोपे जातात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही प्रोसेस बघून घ्या. आता या कपाने आपण हे सगळं पीठ जे आहे ते मोजून घेतोय. तर वजनी जर सांगायचं असेल तुम्हाला तर 1 किलोला साधारण पाऊण किलो गूळ किंवा थोडासा त्याच्यापेक्षा जास्त गूळ तुम्ही घालू शकता. आणि जर कपाने सांगायचं असेल तर अर्धा आपल्याला निम्म त्याच्यामध्ये घालावं लागतं. तर हे पीठ आता मोजून घेऊया आणि त्याचा निम्मा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घालताना चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे, तर जो नॉर्मल गूळ येतो तो तुम्ही वापरू शकता. पण चिक्कीचा गुळाने ते अनारसा आपला जो आहे तो बिघडू शकतो. तर इथे 4.5 कप पीठ झालेलं आहे. अर्धा कप पीठ आपण कधीही बाजूला काढून ठेवायचं, कारण अनारशाचं पीठ जर पातळ झालं तर अनारसा नंतर बिघडू शकतो. त्याच्यामुळे यातलंच पीठ आपण थोडंसं बाजूला ठेवून द्यायचे. नंतर अनारशाचं पीठ अगदी वाटलं आपल्याला की फार पातळ झालं तर त्याच्यात ते आपण टाकू शकतो. आता गूळ घेताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही आपल्याला. गूळ आता आपल्याला इथे 2 कप टाकून घ्यायचा आहे. 4 कप पिठासाठी 2 कप गूळ. तर गूळ भरताना आपल्याला फार फुल भरून घ्यायचा नाही, कारण गुळाचं जे वजन असतं ते थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळे वजनी जर तुम्ही मोजून घेतलं तर अगदी परफेक्ट माप तुम्हाला गुळाचं मिळतं. साखरेचं प्रमाण जे आहे ते आपण कपाने मोजून घेऊ शकतो, पण गुळाचं थोडंसं कमी अधिक झालं तर मग पुढे त्रास होतो. तर इथे गूळ आपला चिरून झालेला आहे. पीठ मी थोडंसं बाजूला ठेवलं मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता हे हाताने थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरचं जार घ्यायचं पुन्हा आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून एक 10-15 सेकंदासाठी त्याला फिरवून घेतलं की आपली जी पुढची प्रोसेस मळण्याची वगैरे असते ती वाचते आणि पटकन आपलं काम होऊन जातं. एरवी जेव्हा आपण हे पीठ हाताने करत असतो, प्रोसेस ही हाताने करत असतो, तेव्हा हाताच्या उष्णतेने ते गूळ जो आहे तो आणि पीठ मऊ होतं. पण इथे मिक्सरच्या जारमध्ये मी करते, तर मिक्सरचं जारही थोडंसं आतमध्ये गरम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. तर इथे एक पोहा खाण्याचा जो चमचा असतो त्याच्या भरून आपल्याला तूप घ्यायचे.
तुपामुळे छान त्याला सॉफ्टनेस राहतो आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. पुन्हा हाताच्या गरमीने ते पीठ चांगलं वितळलं गेलेलं आहे. आता इथे थोडासा जो गूळ आहे, पीठ जे आहे ते थोडंसं किंचित पातळ मला झालेलं दिसते. पीठ आपलं ठेवलेलं आहे ते या स्टेजला घालायचं असेल तर ते याच्यामध्ये मिक्स करू शकतो. पण याचंही मी कारण सांगते तुम्हाला की मी थोडंसं पातळ का झालं आहे ते पुढे सांगणारच आहे. पण आधी आपण अनारसा याचा तयार कसा होतो ते बघूया. 3 दिवस आपल्याला हे डबा असाच ठेवून द्यायचा आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघा की इथे छान आतमध्ये जाळी पडलेली आहे आणि छान मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. अशी जाळी जी आहे आतमध्ये फर्मंट होणं फार गरजेचं आहे, तेव्हा अनारसा छान जाळीदार होतो. तर हे फर्मेंटेशन होण्यासाठी थोडंसं ओलसरपणा त्याच्यामध्ये असणं आवश्यक असते. आणि माझ्या घरात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की गोड जरा जास्त खातात, म्हणजे त्यांना कमी गोड चालत नाही. त्याच्यामुळे मी हे पीठ जे आहे त्याच्यात थोडंसं म्हणजे वजनी जेवढं तांदूळ होते तेवढंच मी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. पण नॉर्मली 1 किलोला पाऊण किलो गूळ पुरेसा होतो. आमच्या घरात थोडंसं गोड जास्तच खातात, त्याच्यामुळे मी थोडंसं गूळ त्याच्यामध्ये जास्त घातलेला आहे. आता हे तळताना बाकी काही प्रॉब्लेम होणार नाही, फक्त त्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा मोकळ्या सुटतील, कारण त्याच्यावर जाळी जास्त पडेल. त्याच्यामुळे थोडासा हा एक तुम्हाला जर अगदी सुबक गोल नसेल हवा तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आणि जाळी तर तुम्ही बघू शकता की अप्रतिम अशी जाळी पडलेली, अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा अनारसा घरात आमच्या सगळ्यांना आवडतो. त्याच्यामुळे थोडासा जास्त गूळ घालून मी ही प्रोसेस केलेली आहे. तर इथे अनारसे आपले तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जाळी तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा. दिवाळीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.